महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीचा स्वतंत्र लढा, प्रत्येक वार्डात उमेदवार देणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीतर्फे धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील सर्वच महानगरपालिकेच्या वार्डांमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाणार असून प्रत्येक वार्डामध्ये दमदार उमेदवार देऊन त्यांना विजयी करणार असा आत्मविश्वास यावेळी समाजवादी पार्टीचे धुळे जिल्हा सचिव जमील मंसूरी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी शहरात कंबर कसल्याचे बघायला मिळाले आहे। कुठे युती तर कुठे आघाडी होईल असा विश्वास इतर प्रादेशिक पक्षांच्या पदाधिकाऱ्यातर्फे व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे मात्र समाजवादी पक्षाच्या वतीने समाजवादी पार्टी एकटी या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। आज धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या वतीने समाजवादी पार्टी कार्यालयावर एक पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती। यावेळी समाजवादी पार्टी धुळे महापालिका निवडणुकीत सर्व जागावर आपले उमेदवार उतरणार आहे। विशेषतः अल्पसंख्याक भागात जेवढे वार्ड तयार झालेले आहेत त्या प्रत्येक वार्डात समाजवादी पार्टी पूर्ण ताकदीने उतरणार आहे आणि पुढे समाजवादी पार्टीमध्ये अनेक लोक हे प्रवेश करणारे इच्छुक आहे। आमच्या कार्यालयावर दररोज पक्ष प्रवेश हा कार्यक्रम होणार आहे। आम्हाला पूर्ण आशा आहे समाजवादी पार्टी ज्या प्रकारे पूर्ण 5 वर्ष लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करीत आलेली आहे, लोकांसाठी लढत आलेली आहे, लोकांच्या कामासाठी विविध तऱ्हेने संघर्ष करत आलेली आहे आणि लोकांना चांगल्या प्रकारे माहित आहे की समाजवादी पार्टीच्या या कार्याला पाहून समाजवादी पार्टीला लोक मत देतील आणि आमचे जास्तीत जास्त उमेदवार यावेळी महापालिकेत निवडून येतील या उमेदीने आणि यामुळे आम्ही समाजवादी पार्टी पूर्ण ताकदीने यावेळी मैदानावर उतरणार आहे।